झोपायचं नाही कारण सकाळी असंच बसून म्हणे. त्यामुळे हे नाही झालं, कळलं नाही. खूप आभार दोघींचे आणि गीता परिवाराचे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. उदय दादा, तुम्हाला बोलायचंय? हा, 1-2 मिनिटं बोलू? हा, बोला. हा, ऍक्च्युली याचं जे इन्स्पायरेशन होतं ती माझी कॉलेजची मैत्रीण होती. तिने मला सांगितलं खरं तर हे की तू जॉईन हो म्हणून. ओके. आणि त्यात महत्वाचं ती पण गीता परिवारामध्ये तुमच्यासारखी ट्रेनर आहे. अच्छा. होती ती. हा, तर त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला की वेगवेगळ्या इन्स्पायरेशनल ज्याला म्हणून अशा पद्धतीने झालं सगळं. आणि तुम्ही खरंच काय म्हणतात त्याला, उच्चार, विसर्ग, आघात अतिशय अप्रतिम दृष्ट्या, म्हणजे मी बाकीच्या विष्णू सहस्त्रनाम किंवा बाकीच्या गोष्टी म्हणतो ना, त्याला स्तोत्र देवीचं वगैरे, त्याच्यात सुद्धा काही काही उच्चाराचं कन्फ्युजन होत होते मला. पण या तुम्ही दिलेले व्याकरणाचे PDF आणि तुम्ही शिकवण्याची पद्धत, त्याच्यामुळे तिथल्या ज्या काही थोड्याशा चुका व्हायच्या किरकोळ, पण त्याची संथा घेतलेली नाहीये. त्या आपल्याच बघून संस्कृत येत असल्यामुळे म्हणतो. पण याच्यामुळे खरं तर मला त्यातल्या काही गोष्टी सुधारण्यासाठी खूप मदत झाली त्याची. माझे तिथले उच्चारही खूप चांगले होत गेले. त्याच्याबद्दल तुमचे खरंच आभार. आणि वेगळ्या गोष्टी शिकलो. सगळ्यात महत्वाचं की आपलं जीवन हे कायम वेगळं शिकण्यासारखं साठी असतं. त्याच्यामुळं त्या गोष्टीचा निश्चित उपयोग झाला माझ्या जीवनात. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. अर्थविवेचन पण सगळेजण तुम्ही अटेंड करत राहा. जरी ते हिंदीत असलं तरी सुद्धा आपल्याला ते समजू शकतं. म्हणजे खूप काही अवघड भाषा नाहीये. त्याच्यामुळे जो अध्याय आपण शिकत असतो त्याचा पूर्वार्ध, मध्यार्ध आणि उत्तरार्ध असे 3 ह्याच्यात, मोठा अध्याय असेल तर तसं असतं. नाहीतर 2 भागांमध्ये पण होऊन जातं अर्थविवेचन. आपण शिकता शिकता आपल्याला अर्थ पण समजून जातो. किंवा आता आजकाल त्यांनी मराठीत सुद्धा काढायचं ठरवलेलं आहे. झाडू प्रोग्रेस मध्ये आहे, त्याच्यामुळे माहिती नाही कधी होईल, पण नक्की होईल. त्याचं लिमिट 1000चं आहे फक्त. 1000चं लिमिट आहे. ते जॉईन होताच होत नाही त्याला. मी खूप वेळा प्रयत्न केले. ते बाहेर पडतं लगेच सेकंदात. मी युट्यूब वरती अवेलेबल असतं ते. पण मॅच होत नाही त्याला. युट्यूब आधीपासून झालं ना की मग आपला 1000 मध्ये नंबर लागतो. 1000च्या आतच नंबर बरोबर वेळेवर जर जॉईन झालं तर मी आधी 5 मिनिटं थांबलेलो असतो खरं तर. आधी 5 मिनिटं रेडी होतो. पण नाही होत ते. ज्या क्षणी ऑन करू ना तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये, ते नाहीच म्हणून सांगतो. मी 2-3 प्रयत्न केले. अर्धा तास आधी करायला लागतो दादा. नाही, पण नंतर युट्यूब वरती अवेलेबल असतं सगळं ते. उदय भैया, निवेदन करना चाहूंगा, अर्थविवेचन सत्र यदि 5 बजे शुरू होता है तो आप 4:30 बजे ज्वाइन कर लीजिएगा। 4:30 या 4:35 पर हम लोग उसको शुरू कर देते हैं और उसके बाद में 5 बजते बजते 1000 पार्टिसिपेंट्स कंप्लीट हो जाते हैं, इसलिए आप बाहर वेटिंग में बैठ जाते हैं। तो आपको यदि अंदर आना है तो आप 4:30 से तैयार रहिएगा। अच्छा, और ओके ओके ओके। और फिर भी अगर कभी ऐसा मौका मिले तो मैं वहां रहता हूँ, आप मुझे कॉल कीजिएगा, मैं जरूर आपको प्रवेश दिलवाने का प्रयास करूंगा। आपका इतना सुंदर भाव है आने का, तो आपको प्रवेश जरूर दिलवाना है। यस, थैंक यू सर, थैंक यू। जब भी आपको अर्थविवेचन सुनना हो, सभी प्रशिक्षार्थी ध्यान दे लें इस बात का कि आपको 5 बजे अर्थविवेचन शुरू होने का समय दिया गया है, तो वो अर्थविवेचन 4:30 बजे शुरू होता है। 6 बजे वाला 5:30 बजे शुरू हो जाता है, 7 बजे वाला 6:30 बजे शुरू होता है। पहले हम गीता गीत का गान करते हैं, उसके बाद में प्रेरणा गीत है, मधुराष्टकम है, कृष्णाष्टकम है, ये चलते हैं और एग्जैक्ट जो टाइम दिया है उस पर वो विवेचन शुरू कर दिया जाता है। तब तक सब लोगों की उपस्थिति हो जाती है। थैंक यू जी भैया। थोड़ा सा 2 मिनिटं। हा, बोला ताई। नमस्कार सर्वांना। गीता परिवाराकडून हे जे आपल्याला ज्ञान मिळत आहे ते केवळ आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता, मला असं वाटतं की मी एक शिक्षिका या नात्याने सांगते की मी माझ्या शाळेमध्ये सुद्धा ह्या लिंक पाठवत्या आणि विद्यार्थी हे म्हणजे या गीता परिवाराला जोडलेले आहेत, माझ्या शाळेतले सुद्धा। आपण सुद्धा जर याच्यामध्ये कोणी जर शिक्षक असतील किंवा सगळेच जणांनी आपल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा जर सांगितलं की हे असं असं काम आहे किंवा आपल्या अध्याय पाठ होणं ही फार आज काळाची गरज आहे। त्याच्यामुळे भगवंतांनी जसं विश्वाच्या कल्याणासाठी हे ज्ञान सर्वांना दिलेलं आहे, तसंच एका अर्थाने गीता परिवार सुद्धा हा प्रचार आणि प्रसारच करत आहे।
त्यामुळे मला असं वाटतं अगदी लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत ही गीता पोहोचावी अशी माझी खूप इच्छा आहे. त्याच्यामुळे आपण त्याचं माध्यम बनावं की गीता परिवाराशी आपण जोडले गेलो आहे. आपणही इतरांना जर जोडल्या गेलो आणि आपण इतरांना जर सांगितलं तर हे काम खूप भव्य होईल आणि केवळ एकाच लेवल वर न राहता हे जागतिक लेवलला अजूनही आहे, सध्याही आहे, परंतु हे ज्ञान अगदी सर्वांना कळावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून सगळ्यांनी आपण घेतलं ना, मग आपल्या नातेवाईकांना सांगा, लहान मुलांना सांगा, अगदी त्यांना उद्युक्त करा की भगवद्गीता काय आहे, भगवंतांनी दिलेलं हे ज्ञान काय आहे आणि ते सर्वांसाठी किती गरजेचं आहे हे सुद्धा सर्वांनी पटवून द्यावं एवढी माझी अगदी सगळ्यांना मनस्वी प्रार्थना आहे. मी खामगावमध्ये जवळपास आज खामगावमध्ये म्हणजे 100 लोकांना तरी ह्या मेसेज पोहोचवलेला आहे आणि मला सर्वांचे मेसेज येतात की ताई आम्ही पण जोडलोय बरं, ताई आमची सेकंड लेवल चालू आहे, ताई आमची फर्स्ट लेवल चालू आहे. त्याच्यामुळे मला ते एक छान वाटतं की आपण सर्वांनी करावं आणि गीता परिवाराचे खरोखर धन्यवाद. अगदी आपल्याला संस्कृत मधली इतक्या कठीण असलेल्या संस्कृत मधून सोपं संस्कृत त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. अगदी प्रत्येक शब्दाचा विग्रह आणि विग्रह कोड करून सर्वांपर्यंत हे पोहोचवलेलं आहे. म्हणून गीता परिवाराचे सुद्धा मी अगदी मनस्वी आभार मानते आणि खरोखर शंकराचार्यांपर्यंत पोहोचण्याची इच्छा असल्यामुळे गीतेचे अध्याय पाठ करण्याचं कामच आता मला लागलेलं आहे. तो एक माझा छंद झालेला आहे. मी खरोखर आभारी आहे गीता परिवाराची. खरंय, बरोबर आहे. सरिताताई म्हणतात तसं आपल्याला कुठल्याही गीता सेवी म्हणून बनायचं असेल तर आपण त्या लिंकला पण जॉईन व्हा. प्रत्येकाला प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्यात 8-9 काहीतरी हे आहेत. तुम्हाला जे बनायचं आहे, मग ते टेक्निकल सपोर्ट असेल किंवा तुम्हाला ट्रेनर बनायचं असेल, सॉफ्टवेअरच्या ह्याच्यातलं तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. त्याच्यामध्ये तुमची मदत होऊ शकेल. अगदी छोट्या लोकांना ते 12 वर्ष आणि 13 वर्षाचे आहेत किंवा 5 वर्षाचे आहेत, त्यांना ह्या कुठल्या सेवा देता येत नसतील तर ते प्रचार तर नक्कीच करू शकतात. म्हणजे गीता कुठे फॉरवर्ड करायची, कुणाला ते मेसेजेस गेले पाहिजे हे सुद्धा. कारण आजकाल ऑनलाईन असल्यामुळे सगळ्या लहान मुलांच्या हातात मोबाईल आहे, तर त्यांनी प्रसार जरूर करावा की ऍटलिस्ट आपल्याला आपण जे शिकलो ते आपल्या पुढचे लोक पण आणखीन शिकावेत. आणि हा आपला धर्मग्रंथ आहे, त्याच्यामुळे तो जवळ सगळ्यांनी शिकावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जरूर सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी भावेने आपला गीता सेवी होता येईल असं बघा. त्याची पण लिंक मला वाटतं काल शेअर केलेली आहे बहुतेक. आणि ते सुद्धा आपल्या वेळेनुसार असतं. ग्रुप कोऑर्डिनेटर, बॅच कोऑर्डिनेटर, कुठल्याही याच्यामध्ये जे आपल्याला शक्य आहे, किंवा ट्रान्सलेशन सुद्धा. म्हणजे तुम्ही कुठल्या विषयामध्ये, हिंदी असेल, मराठी असेल, आणखीन दुसरी कुठली लँग्वेज असेल, त्याच्यात जर तुम्ही पारंगत असाल आणि त्याच्यातनं तुम्ही सेवा देऊ इच्छिता तर ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा तुम्हाला घेऊ शकतात. लेखनी क्रिएटिव्ह असेल, क्रिएटिव्ह हे बनवणारे असतील बॅनर वगैरे, त्यांची सुद्धा गीता परिवाराला खूप गरज असते. कारण प्रत्येक हे जेव्हा आपल्याला अर्थविवेचन आहे किंवा कुठल्या लहान मुलांसाठी ई संस्कार सारखे जे कार्यक्रम होतात त्याच्यात सुद्धा हे बॅनर फ्लॅश करायला लागतात, त्याच्याही साठी गरज आहे. त्यामुळे आपले जे काही चांगले हे आहे ते आपण गीतेने आपल्याला निशुल्क शिकवले की आपली सेवा द्यायला काहीच हरकत नाही. शिरीष दादा, तुम्हाला काही बोलायचं आहे? आवाज नहीं येते दादा. प्रियस भैया नहीं बोलना चाह रहे हैं क्या? प्रियस भैया अनम्यूट है. प्रियस भैया, हाँ आवाज कम आ रही है भैया. अजून कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी हँड रेस करून ठेवा. म्हणजे आपल्याला एक 5-6 मिनिटच आहेत. शिरीष दादांचं जॉईन नेटवर्कचा इश्यू आहे का शिरीष दादा? ऐकू येत नाही कारण हा.
नाही होते बहुतेक. अर्चनाताई तुम्ही शेवटची आपली प्रार्थना म्हणून घेता, नाही तर मग सारखं ते अर्धवट नको व्हायला. हो चालेल. गोपाल भैया अभी प्रार्थना ले ले. हाँ दीदी, आपकी मीटिंग का टाइम हो गया होगा ना, या समय है? समय मतलब 7:40 तक था अपना, हमने फिर से ज्वाइन किया है जी। तो 8:15 बजे मुझे L3 का क्लास है, तो इसलिए मैं 8 बजे तक बोल रही थी. चलो तो 2 मिनट में भी थोड़ी सी बात रख दूं अगर आपकी आज्ञा हो तो. जरूर जरूर भैया. सभी प्रशिक्षार्थियों को कि मैं पहले आपकी पहली वाली मीटिंग में नहीं आ पाया, माफी चाहता हूँ. आज सुबह 6 बजे से ही लगातार 65 ग्रुप हैं, तो 2-2, 4-4 मिनट भी कहीं पर लग रहे हैं, तो आते आते देर हो ही गई है. उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ कि आपके पास देर से पहुंचा. बाकी सभी प्रशिक्षार्थियों के विचार में सुन रहा था, जब आया बहुत सुंदर लग रहा था. सुवर्णा काकी जी के ऑडियो को सुवर्णा दीदी ने जिस तरह से कक्षा में पढ़ाया है, टूटे फूटे शब्दों को अभी दीदी बता रही थी, संस्कृत के नाम से डर लग रहा था. उन शब्दों को देख करके भी डर लगता था कि ये कभी बोल पाएंगे. नहीं, एक तरफ रख दो, पढ़ भी नहीं पाएंगे, बोलना तो बहुत दूर की बात है. तो सुवर्णा दीदी ने जिस अच्छे तरीके से उनको पढ़ना सिखा दिया हमारे को, और सरिता दीदी ने अपनी ज्ञान गंगा भाई म्यूट अनम्यूट करना, इस ज्ञान गंगा में जो सहयोग दिया वो भी अनुकरणीय था. तभी जाकर के सभी प्रशिक्षार्थी इसका लाभ उठा पाए. श्रेयस भैया ने तो अपना कोऑर्डिनेशन ऐसा बनाया कि पूरा एक परिवार का गठन कर लिया और एक आसक्ति जागृत कर दी. गीता आसक्ति को दूर कर दी है, लेकिन आप तीनों ने मिलकर के एक आसक्ति जागृत कर दी है कि अगली कक्षा में मिले तो सुवर्णा दीदी हमें ट्रेनर मिले, सरिता दीदी हमें टैग मिले, श्रेयस भैया हमें जीसी मिले. ये एक परिवार का गठन किया है आपने, जो अपने व्यवहार से ये बदलाव इन लोगों ने भी महसूस किया होगा. और दीदी जैसे सुवर्णा दीदी बता रही थी, गीता सेवी कार्यक्रम में हम आपको आमंत्रित करते हैं. इसी व्यवहार के चलते जो आपने बदलाव महसूस किया है और आप गीता कार्यकर्ता बन सकते हैं, तो गीता कार्यकर्ता के रूप में जुड़ करके आप अन्य लोगों को भी गीता से जोड़ने का प्रयास करें. उसमें 8-9 आयाम है. अपनी क्षमता, अपनी सामर्थ्य, अपने समय, अपने ज्ञान के आधार पर जो भी आप सेवा दे सकते हैं, सभी तरह की सेवाएं वहां पर आपके लिए उपलब्ध हैं. और आप कुछ भी नहीं कर सकते हैं तो केवल ये तो कर सकते हैं कि मैंने बहुत सुंदर महसूस किया है, आप भी गीता से जुड़ करके सुंदर अनुभूति का एहसास कीजिए, तो वो भी गीता प्रचार का कार्य है, वो तो आप कर ही सकते हैं. इस तरह से बहुत सारे आयाम है. आप 20 तारीख को 8:30 बजे पधारिए गीता सेवी कार्यक्रम में. आप आज तक प्रशिक्षार्थी थे, अब आप गीता कार्यकर्ता बनने की तरफ जा रहे हैं. आप L2 में प्रवेश भी लीजिए और गीता कार्यकर्ता भी बनिए. सुवर्णा दीदी ने मुझे बोलने का अवसर दिया, बहुत बहुत धन्यवाद, आभार. जय श्री. धन्यवाद दादा. हा, आता माझी आवाज येते का? हो दादा येतोय. हो. महाकाळच्या नगरी उज्जैनहून मी आपले सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे. महाकाळच्या नगरी उज्जैनहून मी आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणखीन मी हेच म्हणू इच्छितो, आम्ही सर्व ही प्रवासी नेणार गीतेस कळशासी. आम्ही सर्व ही प्रवासी नेणार गीतेस कळशासी. तो मार्ग दाखवाया अधिकारी श्री कृष्ण राया. तो मार्ग दाखवाया अधिकारी श्री कृष्ण राया. शब्दांबरोबर आपले पुन्हा आवाहन, ज्याप्रमाणे आपण हा वर्ग शंखनादानी आरंभ केलेला होता, आता पुन्हा तुम्हाला या यात्रेमध्ये आमंत्रण की 18वा अध्याय आपला संपत नाही तोपर्यंत हे आपला ह्यांना कंटिन्यू राहणार आहे. अशा भावनांनी तुम्हाला मंगलाचरणमच्या मंत्राने तुमचे सर्वांचे अभिनंदन. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गुरुध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलयातनो हरि. या
गीतेच्या 18व्या अध्यायापर्यंतच्या लांब आणि प्रवासामध्ये आपण गीता अभ्यासूच्या रूपाने, अध्यापकाच्या रूपाने किंवा गीता सेवीच्या रूपाने निश्चितच भेटूया. आणखीन आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. और मैं आभार व्यक्त करता हूँ आदरणीय गोपाल भैया का, कि वो अपने इतने जो है उनके पास इतनी सारी जिम्मेदारियां हैं, उन जिम्मेदारियों में से अपना बहुमूल्य हमें को निकाल कर आए हैं। और उन्होंने आए ही नहीं है, उन्होंने पूरा मार्गदर्शन भी हम लोगों को दिया है और इसके लिए हम उनके अत्यंत आभारी हैं। और ये गीता की हमारी यात्रा ऐसी ही चलती रहे इन्हीं शब्दों के साथ। ओम सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ओम शांती शांती शांती। खूप छान वाटलं शिरीष दादा, खूप छान मोटिवेट केलं तुम्ही सगळ्यांना. गोपाल भैया आप भी आए तो बहुत अच्छा लगा हमें। अभी आपको देखा नहीं था, मैंने भी पहली बार आपको देखा है। हम लोग सब ऐसे ही मिलते हैं लेकिन देखा नहीं था, पहली बार मिले हैं। खूप छान वाटलं सगळ्यांचं मनोगत ऐकून. आणि सगळेजण तुम्ही सुद्धा ट्रेनर बनवू शकता, त्याच्यामुळे परीक्षा द्या, त्याच्यामध्ये पास झालात की तुम्हाला पुढे ट्रेनरची परीक्षा असते, तुम्हालाही ट्रेनर बनता येईल. तुम्ही जसं शिकलात तसं पुढच्या लोकांना शिकवा, हेच मी सांगू इच्छिते याच्यामधून. आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू ताई. सरिता ताई, तुमचे पण खूप खूप कौतुक बरं का, तुम्ही खूप छान साथ दिली, त्याच्यामुळे आपला हा पहिल्या लेवलचा प्रोग्राम खूप छान झालेला आहे. आणि तुम्ही आता ट्रेनर बनताय, त्याच्यामुळे तुम्हालाही खूप खूप कौतुक तुमचं. ताई तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि अगदी खरोखर तुमचा असा प्रसन्न चेहऱ्यात पाहिल्यानंतर खरोखरच सर्वांची इच्छा होईल की काहीतरी शिकावं, हे जे शिकवत आहेत त्या. त्यामुळे या प्रसन्न चेहऱ्याच्या पाठीमागे जे दडलाय ते खरं अध्यात्म आहे, असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद ताई. अर्चना ताई, प्रार्थना घेताय? आहेत का अर्चना ताई? सुदेव सुतं देवं अर्चना ताई दिसत नाहीये, ठीक आहे, हरकत नाही. कोणी एकाने योगेशम घेतलं तरी चालेल. गॅलेक्सी दादांना संधी द्या. हो हो हो, हरकत नाही. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. 15वा अध्याय 23-24 तारखेपर्यंत पाठवा. ज्यांचे ऑडिओज राहिले असतील त्यांनी चेक करून घ्या आणि 15वा अध्यायाचा व्हिडिओ करून पाठवा. ज्यांचं 12वा सुद्धा पाठवला नसेल त्यांना सुद्धा 23 तारखेपर्यंत संधी दिलेली आहे. ज्यांचे तेही राहिलं असेल त्यांनी पण पाठवा, ते चेक करून देईन आणि व्हिडिओज पाठवून तुमचे सर्टिफिकेट घेऊ शकता. ई सर्टिफिकेट आहे अर्थात आता, त्याच्यामुळे तेही संपादन करू शकता. ताई मला सर्टिफिकेट विषयी बोलायचं होतं. हा बोला. मी माझ्या मुलाने रजिस्ट्रेशन केलं होतं, पण आता इतरच नाही, तर मग 12व्या आणि 15व्या अध्यायाचं ते मला माझ्या नावावर मिळेल का? जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना असतं त्याच नावाने तुम्हाला मिळणार सर्टिफिकेट. अच्छा, असं आहे. कारण ते नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवलला तुम्ही तुमच्या नावाने करा, तुमचा PRN नंबर जनरेट होईल आणि त्या नावाने तुम्हाला
सर्टिफिकेट येईल आणि मग तो तुमचा हो, मी L4 ला पण तोच नंबर राहील PRN नंबर. मी केलंय ताई सेकंड लेवल साठी, फक्त मला ते पहिल्या लेवलचं पण माझ्याच नावाने पाहिजे होतं, पण ठीक आहे काय हरकत नाही. थँक्यू ताई, खूप छान शिकवलं तुम्ही आम्हाला. धन्यवाद धन्यवाद. ताई ग्रुप फोटो काढा. ग्रुप फोटो ना? हो हो, एकच सेकंड. मी एक मगाशी काढला ऍक्च्युली, मी ग्रुप वरती टाकते. तर माझा फोन दिसेल. सगळ्यांनी स्माइल करा. माधुरीताई जोशी, तुम्ही थोड्याशा वर व्हा. चेहरा दिसत नाहीये. येस, खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी परत जॉईन केल्याबद्दल. आणि आता मी फक्त थोडी पटकन पळते कारण L3 चा क्लास आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. फोटो कुठे धन्यवाद. भेटेल आपल्याला? काय ताई? ग्रुपवर टाकशील का फोटो? हो हो, पाठवते. ग्रुपवर फोटो पाठवते. हे रेकॉर्डिंग झालं की ते बघते, पाठवता येते ते आणि पाठवीन. ठीक आहे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. ताई खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सर्वांना. दोघींचे खूप खूप आभार. थँक्यू. बरं, उद्या आहे का? उद्या आता उद्या नाहीये ताई, उद्या रविवार आहे. आता रविवारी जे एक्स्ट्राचे जे सत्र आहेत तेवढे फक्त अटेंड करायला लागतील सगळ्यांना असतील आणि ते. सोमवारी काय काय सोमवारी क्लास आहे का? सोमवारपासनं नाहीये, सोमवारपासनं काही नाही. L1 संपलं आता आपलं. ओके, चलो बाय बाय. बाय सगळ्यांना. बाय.